भिवंडीतील इमारत दुर्घटनेनंतर पालघर नगर परिषद प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. शहरातील धोकादायक आणि जीर्ण इमारतीवर आता थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पालघर रेल्वे स्थानक परिसरातील वर्दळीच्या भागात असलेल्या नगर परिषदेच्या मालकीच्या अतिधोकादायक इमारतींचे पाडकाम सुरू करण्यात आले असून महिन्याभरात ही कारवाई पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पालघर शहरातील तब्बल 109 धोकादायक इमारतींना नगर परिषदेने नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये 54 अतिधोकादायक, 44 धोकादायक तर 11 इमारती दुरुस्ती आवश्यक असलेल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तसेच आवश्यकता भासल्यास निष्कासनाची कारवाई करण्याची तयारी नगर परिषद प्रशासनाने सुरू केली आहे. पालघर नगर परिषदेने आतापर्यंत 109 जणांना नोटिसा काढल्यात. त्यामध्ये 54 अतिधोकादायक आहेत, 44 धोकादायक आहेत आणि 11 दुरुस्तीच्या ह्याच्याने असे 109 जणांना नोटीस काढले. सुरुवात आम्ही पालघर नगर परिषदेने सुरुवात करून दिली. आमच्यापासूनच आम्ही सुरुवातीलाच ती अतिधोकादायक होती म्हणून आम्ही तिथे निघून गेलो. त्याच्यानंतर आता आम्ही जवळजवळ एक महिना झाला ते तिथल्या लोकांना बाजूला करून म्हणजे सगळं गाळेधारकांना विश्वासात घेऊन ते आता आम्ही पाडण्याचं काम चालू केलेलं आहे. पाडकाम सध्या तिथे लोक ये-जाचा मार्ग असल्यामुळे तिकडे मार्गस्थ होतं, त्यामुळे तिकडे आम्हाला ते करताना फार जिकरीचं होत आहे. पण आम्ही ते आता 1 महिन्यातच लवकरच 1 महिना लागेल त्याला, पण आम्ही तिकडे निष्कासित करू 1 महिन्यात.